गुरुची शक्ती असल्यामुळे आपल्या जीवनातील संकट सरतात. माणसाच्या वागणुकीत खूप बदल होतो. गुरुपदी मन जाचे जन्मात येऊन गुरु केलाच पाहिजे. विशेषतः लहान वयात गुरु केला तर मुलांना चांगले संस्कार पडतात. यासाठी गुरु केलाच पाहिजे. दत्तात्रेय सद्गुरु महाराज की जय. अनुसया की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. दत्तात्रेय महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. अनुसया की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आजचा विषय आहे जीव चुकला अविद्येने आकडून आपलासी केला. माये संगे नटला विषयामध्ये भुलला. जे जे कर्म केले ते ते फळ पावला. दत्तात्रेय महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. अनुसया माये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. निरालंब आहे आणि तेथे स्वयं दिगंबर प्रभू रहिवास करतात. आणि आहे पूर्णानंद. पूर्णानंदाला दोन मुले आहेत. लहान मुलाचं आत्मानंद व मोठ्या मुलाचं नाव ब्रह्मानंद असे त्या निरालंब सृष्टीच्या राजाला म्हणजे पूर्णानंदाला दोन पुत्रे आहेत. आपल्या सर्वांना आपल्या वडिलांचं खूप प्रेम असतं. तसंच लहान मुलावर म्हणजे आत्मानंदावर खूप प्रेम होते. तो त्याचे पूर्ण लाड मिळवायचे. राजा आत्मानंदाचे खूप लाड मिळवायचे. त्यानं मागितलं ते त्याला द्यायचे. मोठ्या मुलाकडे एक राज्य होते. त्या राज्याचं नाव होतं शुद्ध. काय होतं आणि त्या राज्याचा राजा होता ब्रह्मानंद. त्या निरालंब राज्याची सीमा सांभाळण्यासाठी सेवानंद नावाचा सेवक होता. तो अमृतार्णवपूर या शहरामध्ये राहत होता. असा हा निरालंब देश. कसा होता तर असा हा निरालंब देश होता. आनंद निरालंबी राहतो जीवाला मोक्ष देतो. जीवाला मोक्ष देतो. आनंद निरालंबी राहतो
आनंद 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 निरालंबी राहतो चारी सृष्टीवर निरालंब गड शास्त्रांना पडले याचे हो वेड जीव मायेमध्ये गुंतितो जीव मायेमध्ये गुंतितो आनंद निरालंबी राहतो आनंद 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 निरालंबी राहतो आनंद. तर एक वेळेस काय झालं, राजाने राज्यसभा बोलवली. त्या राज्यसभेमध्ये सर्व मंत्री, सेनापती व कारभार चालवणारे 128 आनंद हजर होते. अनेक तऱ्हेचे नृतिका, गायन करणाऱ्या गायिका, नाना तऱ्हेचे वाद्य वाजत होते. आता ती निरालंबाची सभा म्हटल्यावर आनंदमय वातावरणात, सभेत आनंदमय वातावरण होते. त्यामध्ये 2 सुंदर अशा, सर्वात सुंदर अशा 2 नृतिका आल्या होत्या. 2 खूप सुंदर अशा अप्सरा आल्या होत्या. त्यांचं नाव होतं अविद्या आणि विद्या. त्यातील अविद्या एवढी सुंदर होती आणि तिच्याकडे मोहनी नावाची विद्या होती. अविद्येकडे मोहनी नावाची विद्या होती. तिने त्या मोहनी नावाच्या विद्येचा वापर आत्मानंदावर केला. आणि कारण काय होतं, का बरं केला तिने आत्मानंदावर? तर तिला आत्मानंद खूप आवडत होता, म्हणून तिने मोहनी नावाच्या विद्येचा वापर आत्मानंदावर केला. त्यामुळे आत्मानंद झाला. तो अविद्येकडे बघू लागला. त्याचे दुसरीकडे लक्ष द्यायला. परंतु हा सगळा प्रकार मूळ मायेला समजला. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, बायांच्या पोटात काही गोष्ट राहतच नाही. मूळ मायेने सर्व प्रकार हळूच राजाच्या कानात जाऊन सांगितला. राजा खूप दुःखी झाला. राजा म्हणू लागला, माझा प्रिय पुत्र आत्मानंद भुलला. अविद्येची व आत्मानंदाची गाठ पडली. अविद्या आत्मानंदाला बोलू लागली, माझा जीव तुझ्यामध्ये अडकला, म्हणून आजपासून तुझं नाव जीव. समजलं का? या जीवाचं नाव जीव कसं पडलं? तर अविद्या म्हणाली, आजपासून माझा जीव तुझ्यामध्ये अडकला, म्हणून आजपासून तुझं नाव जीव. अविद्या म्हणाली, तू माझ्या राज्यामध्ये ये. माझ्या राज्यामध्ये खूप सुख शांती आहे. पहाड आहेत, नद्या आहेत, हिरवा निसर्ग आहे, हिमपर्वत आहे, झाडे आहे, फळे फुले, आनंदी आनंद आहे. आमच्या इथे एक यात्रा सुद्धा भरते आणि त्या यात्रेमध्ये झुले आहेत, पाळणे आहेत, नाना तऱ्हेचे खेळण्यांची दुकानं सुद्धा आहेत. तेथे विविध प्रकारचे पक्वान्न सुद्धा आहेत.
पाणीपुरी आहे, कचोरी आहे, भेलपुरी आहे, आईस्क्रीम आहे, चॉकलेट्स आहेत, तसेच विविध तऱ्हेचे वाहन आहेत, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर पाण्यात जाण्यासाठी बोट्स आहेत. अशा तऱ्हेची आशा दाखवून आत्मा सभा झाल्यानंतर आत्मानंद राजाकडे बसला. मला जायचं. आता लहान मुलं कसे हट्ट करून बसतात, मला जायचं. तसा आत्मानंद राजाकडे अर्थात बसला. शेवटी तो राजाचा आवडता मुलगा. राजाने कर्मपुरीला जायची परवानगी दिली. त्याला कर्मपुरीला जायची परवानगी दिली. जा परत आत्मानंद यात्रेला निघाला. राज्याकडून पहिला मुक्काम त्याने आपल्या मावशीकडे केला, म्हणजेच ज्योती स्वरूप मावशीकडे. ज्योती स्वरूप मावशीच्या गावचे नाव होते रत्नार नवगड. काय होते तर रत्नार नवगड. त्या ठिकाणी त्याच्या मावशीने त्याला 1 महिना मुक्काम केले व त्याला खूप समजावून सांगितले. तू तेथे भुलशील, पण काही जीव ऐकायला तयारच नव्हता. तो म्हणाला, मी कर्मपुरीला जाणार म्हणजे जाणारच. म्हणून मावशीने राजाला म्हणजे पुन्हा पत्र लिहिले व सांगितले, जीवा जीवाची चालला व्यायाम, धावा धावा गुरु राया. नीरा लंबाचा निवासी होता आनंदाच्या राशी. नीरम लंबाचा रहिवासी होता आनंदाच्या राशी. अभिजेते नागरिक जीवाजी चालला व्यायाम, आपल्या दुसऱ्या मावशीकडे म्हणजे निर्मळा मावशीकडे गेला. निर्मळा मावशी ज्योतिबाच्या देशात राहत होती. तो मावशी त्याला डॉक्टर साहेब, उषा नावाचा मोबाईल म्यूट करा बरं.
सोडीला भूमी बाजी लावाया बाजी लावाया धावा गो आणि यक्षिणी देवतेच्या कुठलंच शुभ कार्य असलं तर यक्षिणी देवतेची ऑर्डर काढावं लागते आपल्याला. लग्न असो काही असो तर यक्षिणी देवतेजवळ नैवेद्य नेल्याशिवाय किंवा तिची पूजा केल्याशिवाय आपल्याला कुठलंच कार्य करता येत नाही. घर जरी बांधायचं असेल तरी भूमिपूजन करावं लागते. अशी ही यक्षिणी देवता या कर्मभूमीची मालकीण आहे. आणि या यक्षिणी देवतेनं या जीवाला कुठला मळ लावलेला आहे माहिती आहे का? कलह नावाचा मळ लावला. जिकडे तिकडे पहा कलयच आहे. आणि या कलयातूनच आपल्याला निघायचं आहे. हे सर्व परमार्थाचे कार्य का करतात? का करावं लागतात? का साधू संतांचे जन्म झालेले आहेत? कशासाठी झालेले आहेत? हे परमार्थ कार्य जर बंद झाले तर हे सृष्टीचा विलय झाल्याशिवाय राहणार नाही. या सृष्टीमध्ये कणाकणात देव आहे म्हणतात, परंतु कणाकणामध्ये देव कुठे आहे? ज्याच्या हृदयात असेल त्याला तो कणाकणामध्ये दिसेल. ज्याच्या हृदयामध्ये देव नाही त्याला कसा दिसणार आहे? सर्वात हाही भरून उरलेला आहे तो, पण आहे त्याला जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर आपल्या हृदयामध्ये पहिले भरावं लागतं. आनंद गीतेमध्ये म्हटले आहे, ज्याचे हृदय आनंद असेगा इतरांचा काय केव्हा धैका त्याशी आनंदाचा धाक असे. सर्व जगाचा मालक पूर्णानंद आणि त्या पूर्णानंदाचाच अंश आनंद कंद ज्याला म्हटलेला आहे तो दत्तात्रय प्रभू आहे. आपण गेला नाही. अवतार उदंड होती तैसे ते विलया जाती, तैसी नाही हो सद्गुरुमूर्ती अक्षय अखंड असेगा. या कर्मभूमीवर सगळं कार्य जे चालते ते दत्तात्रय प्रभू वाचूनच चालते. सगळ्या या सृष्टीच्या देवता आहेत. ह्या देवता दत्तात्रय प्रभू पासूनच शक्ती घेतात. अध्यापी सयाद्री पर्वती देवाचे भार उतरती
अवधूत दर्शन घ्यावया सगळे देवता आध्यात्मिक सह्याद्रीच्या पर्वताच्या ठिकाणी रोज सकाळी सद्गुरु माऊलीचं दर्शन घ्यायला येतात. कारण या सृष्टीची चालना आणि या सृष्टीला चालणारा तो एकच आहे आणि तो आहे दत्तात्रय. कारण त्याचा अंत कोणालाच नाही कळला आणि त्याला प्राप्त करून घेण्यासाठीच हा जीव तळमळतो. आणि जीव हा कुठे पडलेला आहे? अविद्येमध्ये पडलेला आहे. अविद्या भवामध्ये पडियेलो कासावीस झालो मोहे मगरीने ग्रासिलो माझा मी विसरलो देवा तू येई बा. देवा माझा विसरलेलो आहो. का विसरलो? अज्ञान नावाचा मळ लागलेला आहे जीवाला आणि हे अज्ञान गेल्याशिवाय देव कसा प्राप्त होणार आहे? मला देव भेटला पाहिजे एवढ्या देव झुरतो, परंतु देवाच्या साठी खरंच झुरतो का? नाही. देव नाही पाहिजे, देव पाहिजे. कोण देवा किंवा अधिक काही देवाले म्हणजे रिश्वत दिल्यासारखे. आणि या रिश्वतीचा सगळा कारभार आपणच लावलेला आहे आणि देवापासूनच सुरुवात केलेली आहे. तहसीलदाराच्या जवळ गेले की रिश्वत, कोणाजवळ कागदपत्र घ्यायला गेले की रिश्वत. या रिश्वताच्यानं मनुष्याला असं वाटतंय की देवाला रिश्वत दिली म्हणजे देव काम करते, परंतु सर्व नाशिवंत आहे. देह जाणार नाशिवंत मग कैसा रे भगवंत. एक दिवस देह जाणार आहे, मग काय भगवंत भेटणार आहे? 184 योगी मधून 83,999 म्हणजे त्यातला शेवटचा जन्म मानव जन्म. आणि मानव जन्म जो मिळालेला आहे तो या जीवाच्या सोयीतासाठी भेटलेला. आलिया जन्मासी करावे सोहित मनानंद दत्त वेळोवेळा. बरं का आनंद दत्तच वेळोवेळा? कारण अनंत अनंत चालक अनंत सृष्ट्या निर्माण करणारा तो एकच आहे. मनुष्य माझं माझं करता सगळी जिंदगी चालली. मी केलं मी केलं मी केलं. अरे झाडाचं पान नाही हलत आपल्याच्यानं. मी केलं काय? काय केलं आपण? काहीच करू शकत नाही. त्या भगवंता वाचून आपल्याच्यानं काहीच होत नाही. म्हणून जर आपल्या जीवाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे, तरच सार्थक होईल. अखंड दत्त नाम एकटा चालू असते. कुठे लावतो आपण? काय एकटं करावं लागते? हो, नामस्मरण लागण्यासाठी जीवाला 4 प्रकार आहेत, 4 तत्व आहेत. पहिले आहे नामे वेदू, दुसरा आहे नामे बोधू, तिसरा आहे नामे अनुसरण आणि चौथा आहे नामे स्मरण. कधी होते स्मरण? हो, देवाचा वेदच नाही लागला, देवाविषयी प्रेमच नाही. कितीही देवाचं नाव घेतलं
तर स्मरण तुमचं होणार नाही. देवाचं स्मरण करण्यासाठी मनामध्ये मनी अष्टभावदे प्रेम फुटू दे, मन रंगू दे तव चरणी, वरपान डांबिकतेसी किती करशील रे भक्ती मना नखऱ्याची, वरपान डांबिकतेची किती नखऱ्याची भक्ती करतो आपण. विचार करा, भक्ती करायचं सोंग चालू आहे, परंतु अंतःकरणापासून आपल्याला त्या भगवंताची भक्ती जर करायची असेल तर त्याचं अखंड नामस्मरण फार महत्वाचा. 7 दिवसाचा सप्ताह 8 दिवसाचा नसते, कारण 8व्या दिवशी ज्या वेळेस टायमिंग माझा त्यावेळेस त्या प्रभूचं नाम माझ्या मुखामध्ये राहिलं पाहिजे, म्हणून 7 दिवसाचा सप्ताह. या नगरीमध्ये पूर्ण पाळोदी नगरी दत्त सांप्रदाय आहे. प्रत्येक घरामध्ये दत्त सांप्रदाय आहे. परंतु विसरलो आपण मूळ काय आहे, मूळ तत्व काय आहे, मूळ या जीवाचं तारून नेणारं कोण आहे. कारण काळ बदलत आहे, काळानुसार सोयी आपण सोयीसाठी देऊ करतो. कुठे गेले का सोय लागते का नाही, तर ती खाया पियाची झोप्याची आपण त्या जाऊ, कारण जीवाला तकलीफ नाही पाहिजे आपल्याला. परंतु स्त्री तरी वनवास का भोगला. कुंती म्हणते देवा मला दुःख द्या, तुमचं नाव आठवण भुलणार आहोत, सुखात आठवण भुलणार आहोत. म्हणून कुंतीनं काय मागितलं होतं, भगवंताकडे काय मागितलं, दुःख मागितलं हो, दुःख. आपल्याला विचारा बरोबर, कोणाला दुःख पाहिजे, कोणाला पाहिजे दुःख. कोणीच म्हणत नाही मला दुःख द्या म्हणून. सुख 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 कोणासाठी सुख आहे, या देहासाठी जो सकाळ फुकून दिल्या जाते किंवा मातीत दाबल्या जाते, आणि त्याच्यासाठी सुख जर देवाला मागत असेल आपण, तर काय सुख त्या सुखाचं प्रकार. एवढं मोठं आयुष्य दिलेलं आहे, 100 वर्षाचं आयुष्य दिलं देवानं आपल्याला. भरपूर झालं, भरपूर झालं का कमी झालं, कमीच झालं ना. 2 दिवस शिल्लक जगा वाटते ना कोणाला. पण 100 वर्ष पूर्ण जगल्या जात नाहीत. कोण कधी जाणार काहीच माहित नाही. आयुष्य मुलाचे वेचिले संसारी, येऊन शरीरी हित काय हो. सगळं संसारासाठी आपण आयुष्य बर्बाद करतो. मग इथं आलो कशासाठी, नुसतं संसारासाठी का नाही. हा जन्म मिळाला या जीवाची, या 184च्या फेऱ्यातून सुटका व्हावी म्हणून जन्म मिळालेला. खरोखर भाग्यवान आहे पाळोदी नगरी, की आज कोणी निमित्तानं म्हणा, मूर्ती स्थापने म्हणा का कुठे आहे, कशा निमित्तानं म्हणा, या आयुष्यामध्ये अन्नदान आणि नामस्मरण 2च कलियुगात मुख्य गोष्ट सांगितलेली आहे. अन्नदान आणि नामस्मरण. आपल्याच्यानं जेवढं झालं तेवढंच. देव काय म्हणते आपल्याला, घर विका आणि अन्नदान करा असं काही म्हणत नाही. पण आपल्याच्यानं 2 पात्र पडले, 2 मुखामध्ये गेले, त्या अन्नदानाचं पुण्य प्राप्त होते. आणि नामस्मरणानं या जीवाला भावपार होते. आजू या जीवाला जर भाव पार करायचा असेल
तर नामस्मरण फार आवश्यक आहे. अशाच प्रकारे हा प्रपंच अविद्येनं या कर्मभूमीवर आणून प्रपंच पाठी लावलेला आहे. आणि आता प्रपंचाचे किती मुलं आहेत? 11 मुलं आणि 10 मुली आहेत प्रपंचाच्या. बरं, कोणत्या आहेत? ऐकून घ्या आता. आता प्रपंचाच्या 10 मुली व 11 पुत्र. पहिला मुलगा होता भ्रम, दुसरा मुलगा दुर्गुण, तिसरा मुलगा शोक, चौथा मुलगा भेद, पाचवा मुलगा चंचल, सहावा दुःख, सातवा दुष्ट, आठवा भ्रमे, नववा द्वेष, 10वा अनर्थ व 11वा अविश्वास. अशा प्रकारचे 10 मुलं. 10 मुलं. पहिला मुलगा काय सांगितला? तर तो आहे पहिला म्हणजे भ्रम. कुठला भ्रम पडलेला आहे? सर्व काही माझं माझं करत आहोत या प्रपंचामध्ये. आणि हा जो पडलेला आहे, ही झाड जे पडलेली आहे, आपलं खरोखर सोहित होऊ आहे का? नाही. असं आहे, सर्व नाशिक आपल्याला जाणार आहे. एक दिवस हा देह सोडणं आहे आणि एक दिवस सर्व सोडून जाणं आहे. परंतु आपल्याला कोणाचं तरी आठवण मग आहे का? दुसरं आहे एकूण सरकारने आपल्या बनावं लागेल ना. पण आपल्या अंगात तर दुर्गुण आहेत. आणि या दुर्गुणाच्या पायी सारा सत्यानाश करून टाकलेला. तुझी तुझ हे उमजेना सोय सापडेना चित्त आपुले ठेवून मानसी मजबुरासी प्रभुनामाची ध्वनी चालू द्या सोवर शरीर नामा. हे सप्त व्यसन आहेत वाईट यमाचे दूत तुझं जाणते स्पष्ट. खर 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 फासा लावून ओढती जीवासी दास म्हणे या पूर्ण यातना कात भोगलासी. कोणते सप्त व्यसन आहे? बिडी, दारू, गांजा, मटण काय असतील नसतील ते शोक लागलेले आहे. हे दुर्गुण आहे. आणि या दुर्गुणामुळे या जीवाची अधोगती होते. हे सप्त व्यसनानं घराचे घर बर्बाद झाले. कशापायी? नशेपायी. नशा कशाची हो? या देहासाठी. नशा घेतली की टेन्शनच नाही. अरे पण टेन्शन आहे काच हेच तर समजत नाही. जीवन जगण्याचं टेन्शन आहे का? नाही.
जिवंत कुत्रे मारले असतात, कधीतरी जमा करून ठेवतात का? पक्षी जगून राहिले जीवन का मरून राहिले का? नाही. कधीतरी जमा करून ठेवलं का त्याच्या कोप्यात की आज नाही सकाळ खाऊ? नाही. प्रत्येकाला प्रभून आपल्या आपल्या प्रारब्धानुसार दिलेला आहे, भेटणार आहे. परंतु आपल्याला आशा जास्त लागलेली आहे. आशा लागली पाठी काही केल्याने ना, आशा लागली पाठी ही आशा सुटत नाही हो. हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे ही आशा लागलेली आहे मनुष्याला. परंतु आशा करावं लागते, पण आशा कोणती करावं लागते ते फार महत्वाचं आहे. परमार्थ कशाला म्हटलं गेलेला आहे? ज्याने या परम अर्थ शोधला त्याला परमार्थ कळला. आणि याचा अर्थ एकच आहे की भगवंत प्राप्तीसाठी जीवन मिळालेलं आहे आणि भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय या जीवाला सुखच नाही. खरा आनंद कुठे आहे? परमार्थात आनंद आहे. नाहीतर कुठलाही आनंद विनाशकारी. कुठलाही आनंद घ्या म्हणून तुम्हाला म्हणतात खरानंद करा, खरानंद करा, दत्ताने मार्ग दाविला पुरा, देवाने मार्ग दाविला पुरा. खरा आनंद करा. आनंदाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर खरा आनंद आहे. कोणता? कुठला मार्ग आहे? हा मार्ग आहे सूक्ष्म. सूक्ष्म गुरुमार्ग. लावा लक्ष दीर्घ, हाती घेऊन या ज्ञान खर्ग, सरा सरा भेटेल स्वर्ग. जर जीवाला मुक्ती पाहिजे असेल, जीवन मुक्त झाल्याशिवाय मुक्तीच नाही भेटत. आणि आपण कसे आहोत माहित आहे का? सीताफळाच्या बी सारखे. किती काळा तरी काही निघत नाही. सदस्य आहेत त्याला असते का? राहतात लोक नसतात करतात. सकळ संगती ते मोक्ष प्राप्ती जीवा होते. परिवार आधी आपण प्रपंचाच्या 10 कन्या बघू. पहिली कन्या मुली, दुसरी कन्या भ्रांती, तिसरी कन्या चिंता, चौथी निंदा, पाचवी विपणा, सहावी अहंता, सातवी कुमती, आठवी विप्रीणमती, नववी ममता व 10वी कन्या होती अधोगती. असे हे प्रपंच नावाचे 21 अपत्य होते. आता आपण अविद्येची मोठी बहीण म्हणजे तर तिचे 21 अपत्ये म्हणजे 11 पुत्र व 10 कन्या.
पहिला पुत्र होता मोह, दुसरा काम, तिसरा क्रोध, चौथा दंभ, पाचवा मद, सहावा मत्सर, सातवा लोभ, आठवा उन्मत, नववा अपेक्षा, दहावा अपमान व 11वा अबोध. असे हे प्रवृत्तीचे 11 पुत्र. आता तिच्या 10 कन्या बघू. तर पहिली कन्या आशा, दुसरी कन्या मनशा, तिसरी कन्या तृष्णा, चौथी कन्या कल्पना, सहावी कन्या इच्छा, पाचवी कन्या इच्छा, सहावी कन्या वासना, सातवी कन्या भ्रमणा, आठवी कन्या कामना, नववी कन्या लोलुपता व 10वी कन्या अपकीर्ती. अशा या प्रवृत्तीच्या मुली. तर अशा प्रकारे आपण या प्रवृत्तीच्या मागे लागलेलो. काम, क्रोध, डंभ, अहंकार यांच्या संगतीनं करू नये तो धंदा केला नाही तुमचे ध्यान. न प्रवृत्ती का देवा माझे अवगुण, खोटा मी अपराधी समर्था अंतरिरोचरण. वासनारी कारणीचा कोर तोडील वास, सर्व काळ विनंती करीतो गुरुच्या चरणास. कृपा करोनी मद सांभाळा मी तुमचा दास, सर्व काळ विनंती करीतो गुरुच्या चरणास. अशा प्रकारे या प्रवृत्तीनं आपल्याला सगळं बांधून टाकलेलं आहे. आणि या प्रवृत्तीचे 6 षड्रिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, डंभ, अहंकार. आणि या षड्रिपूच्या मागे आपण धावत आहोत. हा सगळा प्रवृत्तीचा परिवार आहे. परंतु प्रवृत्तीचा परिवाराच्या मागे धावत गेलो तर या जीवाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि या प्रवृत्तीच्या मुलीचा सांगितलंय, आशा मनशा दृष्ट कल्पना याने घात केला. आशा, मनशा, दृष्ट, कल्पना आणि वासना ह्या प्रवृत्तीच्या मनाला लागलेल्या प्रवृत्ती आहे. मनाच्या ह्या मळ लागलेला आहे मनाला आपल्याला. आशा, मनशा, तृष्णा, कल्पना आणि वासना असा या पंचकाचा मळ आपल्याला लागलेला आहे. आणि हा मळ धुतल्याशिवाय आपण शुद्ध बनणार नाही. आणि खरंच हा धुतला जाते का? खरंच काम, क्रोध, मद, मत्सर, डंभ, अहंकार सोडल्या जातात का? नाही. कारण हा देह जो आहे पंचतत्वापासून बनलेला आहे आणि त्रिगुण याच्यात निश्चर केलेला आहे. म्हणून अष्टदा प्रकृती आपल्या देहाला म्हटल्या गेलेला आहे. पण त्याला बांधून टाकल्या जरूर जात. आणि कशामुळे? तर जर ज्ञान प्राप्त झालं सद्गुरूचं तर अवगुण सगळे निघून जातात. म्हणून या सद्गुरूच्या ज्ञानबोधानेच या जीवाला बोध होतो. अखंड नामस्मरण केल्याने या जीवाला या दत्तनामाचा वेद लागते. वेद म्हणजे त्याच्याविषयी प्रेम. आणि नंतर होतो बोध. आणि बोध कसं होतो? त्याची ओढ आली की देव कसा आहे बा, याचा आपण नाम का घेतलं पाहिजे, अखंड दत्तनाम का केलं पाहिजे, मग हा देव कसा आहे याचं ज्ञान प्राप्त करण्याचा ओढ लागल्यानंतर त्याला बोध होतो जीवाला. बोध झाल्यानंतर हा जीव कुठून आला, कशासाठी आला आणि काय करण्यासाठी आला हे संपूर्ण आत्मज्ञान जीवाला. मग नामे
बोधू आणि नामे अनुसरण. मग आपल्याला नक्की काय केलं पाहिजे, कशामुळे आज भगवंत आपल्याला दिसेल, कशामुळे आपल्याला देव भेटेल, याची ओढ या जीवाला लागते. मग तसं कार्य तो करू लागतो. खरोखर या बाळोदेवासियाचं भाग्य आहे की ओढ लागली. मागच्या वर्षीपासून या मुलांचा खरोखर मामानं मला सांगितलं की मुलांनीच कार्यक्रम सुरू केला. खरोखर या मुलांमध्ये आज दत्तनामाची ओढ लागलेली आहे, भजनाची ओढ लागलेली आहे, पूजेची ओढ लागलेली आहे. आणि ओढ लागल्याशिवाय हे कार्य होत नाही. पण हे कार्य होण्यासाठी सुद्धा पूर्व जन्माचे सुकृत आहे. पूर्वी जन्मीचे सुकृत होते म्हणून सद्गुरू भेटले. सद्गुरूची कृपा तशी नाही होत. पूर्वी जन्मी सुद्धा आपण हे कार्य केलेले आहे, परंतु आपल्याला या जन्मी या कार्याला ध्येयाला द्यायचं आहे. म्हणून मला एक विनंती आहे, लहान मुलांना सुद्धा अनुग्रह द्या. भीती वाटू नका देऊ की बाबा अजून लहान आहे, लग्न राहिलं, पुढे काय होईल. अरे त्याला गुरु करून द्या, गुरुचं पाठबळ त्याच्या मागे द्या, गुरुचा मंत्र द्या. जर नाम जर त्याला दिलं तर वाईट मार्गाने जाणार नाही, कधी कोणचं संकट त्याच्यावर येणार नाही. लोक म्हणतात भूत लागला, भूत लागला. भूत कुठे लागते, कसा लागते, कोणाला ठाऊक आहे? ज्याला लागला त्याला माहित आहे. भाऊ आपल्याला काय माहित आहे माणसात. भूत लागतच नाही, मनाची प्रवृत्ती आहे आणि मनाच्या प्रवृत्तीमुळे सगळ्या गोष्टी आहेत. मन चिंती ते वैरी ना चिंती. वैराच्या मनात नाही, पण वैराविषयी आपल्या ज्या मनात येते ना, या मनाच्या सगळ्या भावना आहे. परंतु मनच आनंद नामाकडे लागलं तर कुठल्या भावना राहतील का? नाहीत राहणार. म्हणून गुरु महाराज म्हणतात, भाई मनमुंडा, भाई मनमुंडा, नंतर ब्रह्मधुंडा. मनाला आळा घालण्यासाठी गुरु फार आवश्यक आहे. कारण गुरुमुळेच या जीवाला सद्गतीचा मार्ग मिळते. आमच्या बाबांना आम्हाला, मी 7व्या वर्गात होतो त्या गुरु करून दिला. त्यावेळेस माझे गुरु चंचल भारती महाराज आहेत 7व्या वर्गामध्ये. मग आता मी वाया गेलो का? गेलो शिंत काय माहित बुवा. काय बदल होते हे आज या टेजवर बसलेला हो तुम्हाला हा दिसते. म्हणून गुरु फार आवश्यक आहे. जीवनामध्ये ज्याने गुरु केला त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. आणि गुरु काय करतात? गुरु एकांतासी नेतो, बीज मंत्र काने फुंकितो, जीवा मारुनी जीवितो, जीवन मुक्त करतो सूक्ष्म गुरुमार्ग, गुरुमार्ग. खरोखर या जीवाचा जर मुक्ती लागत असेल तर गुरु फार आवश्यक आहे. पण गुरुमुळे काय होतं? आपल्या ज्ञानाचे संस्कार टाकल्याने गेले ना ते मुलाले, ते गुरु टाकून देते. लहानपणापासून पहिला गुरु आई, दुसरा गुरु मास्तर, तिसरा गुरु प्रपंचच आहे. आणि प्रपंच देते बाबा. म्हणून तिसरा गुरु असासाठी पाहिजे की या प्रपंचात वाहून नाही गेला पाहिजे मनुष्य, या जीवाचं सार्थक झालं पाहिजे. यासाठी जीवाला गुरु फार आवश्यक. असं सांगा बरं मला, गुरु केला आणि हा वाया गेला? मुळीच जाणार नाही. कारण
गुरु नामाचा आघात महिमा वर्णू मी काय, ब्रह्मा विष्णू रुद्र तरले साक्ष पुराण पाय. गुरु नामाचा आघात महिमा आहे. गुरु कोण केलं हो? सनक सनकाधिक पुत्र ब्रह्म्याचे विख्यात, हंस अवताराने उपदेश दिला कृतायुगात. प्रत्येक युगाचं उदाहरण आपल्या भूगोलामध्ये दिलेलं आहे. त्रेतायुगी रामचंद्र याने वैशिष्ट्य गुरु केले, हितासाठी शरण गेले ते गुरु भजनी चरले. कृष्णनाथ अवतरले द्वापार युगी, संदीपान गुरु केले गुरुचे नाम उच्चार. गुरुचा आघात महिमा आहे. आणि गुरु केल्याशिवाय, देवाला जर गुरु केला, ज्या अवतारानं गुरु केला, जीवाला गुरु आवश्यक आहे का नाही? जीवाला गुरु करणं आवश्यक आहे का नाही? कृष्णानं गुरु केला, रामानं गुरु केला, संदीपानाने गुरु केला. कशासाठी? जीवाला बोध करण्यासाठी, की जीवाने गुरु केला तर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत. जीवाचा उद्धार जर करायचा असेल तर गुरु फार आवश्यक. लहानपणी गुरु करू नये असं कोण सांगितलं? कोणच नाही. एखादी मुलगी आहे आणि मुलीला गुरु करून दिला आपण, कोणचं घर भेटते बाबा, कोणचं नाही, आणि आताच गुरु करून द्या इले. साक्षात उदाहरण आहे. एक बळीराम भारती महाराजांची शिष्य होती. लहान गुरु करून दिलता, तिला घर भेटलं खाणार पिणार. महाराजांनी घर खाणार पिणार भेटलं, गुरु करेल आहे, आता कसं करा? महाराजांनी एकच सांगितलं, बाई सकाळ संध्याकाळ नामस्मरण करायचं, नामस्मरण करता किती स्वयंपाक करायचा. त्या बाईनं तसंच केलं. काहीच नाही, एका वर्षात घरात शिजणार सगळ्याच सुटलं. एवढा नामामध्ये पावर आहे, अनुभव आहे, साक्षात सिद्धांत आहे. आनंद नामाला सोपीमध्ये करू नका, की नाम आहे, नाम आहे. नामामधली पावर कधी तुम्ही अनुभव घ्या. म्हणून गुरु महाराज म्हणतात, अनुभव जाणती ते खून येराशी न कडे जाण, सद्गुरु देखिले जगजीवन जीवाचे जन्मस्थान, त्यांचे लागले मज ध्यान कैसे तुझे, पण सद्गुरु देखिये. या नामाचा अनुभव घेऊन पहा. ज्यानं अनुभव घेतला तो सांगू शकत नाही. म्हणून एवढा अनुभव आहे नामाचा. या नामाचा प्रताप अनेक साधू संत करून गेले. देवल्य ऋषी, अरळक ऋषी, कपिल मुनी, अनेक साधू संत. दलालधन राजा तर सगळ्यात तरुण गेलेला आहे. सर्वात जास्त दलालधन राजाला ज्ञान दान केलं गुरु महाराजांनी. आणि कशामुळे गुरु महाराज भेटले? विद्यांचल पर्वता माघारी दलालधन तपश्चर्या करी, भेटावया मोक्षदाता अंतरी हृदयीच्या करीत असे. नामस्मरण करिता भेटला मोक्षदाता, निरोपिले नामस्मरण करतानाच भेटला. म्हणून निज ध्यास निशिदिनी जर देवाच्या नामाचा जर
अखंड झालं पाहिजे. माझा दत्तप्रभूचरणी एकच इच्छा आहे की अखंड या गावामध्ये असं सतत सप्ताह चालू राहू. खरोखर उभा केला मुलांनी, परंतु अखंड चालू राहिला पाहिजे, तरच या जीवाचा उद्धार होते. किती वाजली? तर अशा प्रकारे आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि विचार केला की जरासं नवीन मुलांना सुद्धा चालना भेटला पाहिजे, म्हणून गेले म्हटलं तुकले करा लागते प्रवचन. तेव्हा माझ्या कोठी करता येते बाबा, हा म्हटलं करायला येत नाही असं नाही म्हणायचं, सगळ्यालाच येते, सगळ्याला छंद लागला पाहिजे दत्तनामाचा. म्हणून दत्तकृपेच्या दत्ताची कृपा म्हणून ती सुद्धा आली आणि तिनं तिला काही शब्द बोबड्या शब्दात बोलली आणि आपण ऐकून घेतलं. खरोखर आपले सगळ्यांचे धन्यवाद आहेत, कारण माझंच प्रवचन होतं, परंतु मी तिला प्रोत्साहन दिलं की तुला करा शब्द बोलले आहेत. तुम्ही ऐकले नाही. या महाराज म्हणतात मध्ये सावधान पाहिजे. आवाज गेला का? दिगंबर भाऊ लेफ्ट झाले तर तो आवाज येत नाही रुंदाताई. हो ना. तुम्ही कल्पना ताई ग्रुपवर. हो ना, आवाज येत नाहीये बहुतेक. काय माहिती, दुसऱ्या मोबाईल वरून टाकायला लावतो आम्ही, चालू करायला लावतो. हो टाका. हो 2 मिनिटं थांबा. आनंद देव. मला वाटते आटोपलं.
आवाज गेला का ताई? बंद झाला आवाज. आवाज नाही म्हणजे ते लेप लेप झाले ताई ते. लेप झाले वाटत दादा. दिगंबर भाऊ लेप झाले. जेवण करायला गेले वाटते ते. आनंद देवदत्त. हाव. आनंद देवदत्त या जेवायला. आनंद देवदत्त या आमच्याकडे जेवायला दारव्याला. आनंद आमच्याकडे पण देवदत्त या. बाई. आनंद देवदत्त भाऊ, आनंद देवदत्त सर्वांना आनंद आनंद देवदत्त देवदत्त. सर्वांना आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. जेवण झालं का नाही? आनंद जेवणच चालू देवदत्त. आहे. नाही व्हायचंच आहे, स्वयंपाकच चालू आहे या जेवायला सगळे. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. विठ्ठल पाटील, बापू साहेब, जेवण आनंद झालं का देवदत्त. तुमचं? जेवण झालं बा. इकडे बाहेर गेला आम्ही दत्त बरं बरं. मंदिरावर. हो का? बरं. नामस्मरण चालू असते मंदिरात. हो का? हा आता म्हटलं थोडा वेळ ऐका म्हटलं तर परवेशन. खूप चांगला उपक्रम चालू आहे बा तुमच्या दत्त मंदिरात. रोज हो पंचपती नामस्मरण. हो आता वेळ आहे, घ्या साधून. हो हो बरोबर. आनंद देवदत्त. बापू किती वाजता असते नामस्मरण? हा नामस्मरण किती ते किती असते? 10 ते 11. रात्री? हो हो का? म्हणजे रोजच आता असते का? हा रोजच असते का? नाही तर सवय लावायची. संध्याकाळचं मग कसं आता घरी कुंड वगैरे लावले जातात. हो घरांनी कूलर लावले की मग आवाज जास्त येते. हो मग कसं तिकडे सुस्ती येते बातच. हो बरोबर. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त संपलं असेल नाही बहुतेक तर म्हणून हो लेप झाले संपला भाऊ. असेल ताई बहुतेक कार्यक्रम. म्हणून बहुतेक कारण भाऊ लेप झाले ना, संपलाच असेल नाही शेवटी कार्यक्रम. शेवटी म्हणत होते ना ते म्हणजे शेवट आहे म्हणून. 10 वाजले ना. किती वाजता लागलं होतं ते? 8:30 ला. हा मग बरोबर आहे, संपलं मग. आनंद देवदत्त मायाताई, आनंद देवदत्त. आनंद आनंद देवदत्त देवदत्त सर्वांना. ताई, आनंद देवदत्त वहिनी ताई सर्वांना आनंद देवदत्त. पल्लवी वहिनी ताई, साहेब वंदा आनंद ताई, कल्पना ताई. देवदत्त. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. सर्वांना आनंद आ- देवदत्त. आनंद आनंद देवदत्त, देवदत्त. डॉक्टर साहेब आनंद देवदत्त. ऐन वेळेवर आनंद सगळेजण देवदत्त. जॉईन झाले बाबा. आणि आपल्या मयुरी दिदीचं प्रवचन वेदिका दिदीचं प्रवचन ऐकलं. सर्वांना धन्यवाद. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त आनंद डॉक्टर साहेब. देवदत्त. आनंद देवदत्त डॉक्टर साहेब. आनंद देवदत्त. आनंद तुमच्यामुळे देवदत्त. आनंद एवढं देव पुढं आचार्य झालं, भाऊ. आमच्या घरी बसले आम्हाला ऐकायला भेटलं. नाही बाबा, तुमच्या पोरीचं आहे ना ते. एवढा हिरा आहे ना तुम्ही निर्माण केलेला. खूप छान. आनंद देवदत्त आचार्य भाऊ. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. आनंद खरंच देवदत्त. वयाच्या मानानं खूप मजल मारली पण पोरीनं. खूप छान सांगितलं, हो. खरंच खूप छान सांगितलं. खूप छान, मस्त. खूप छान बोलते ती. हो. स्टेज डेअरिंगही चांगलं आलं तिला. हो. हो बोलण्याचं टोनिंग खूप छान आहे तिचं. अशी गोड आवाजात बोलते, सुंदर वाटते. त्यांच्या घराण्यातच हो आहे ती. सगळे मोठ्यापासून लहानपर्यंत सगळे प्रवचन करतात आणि सुंदर बोलते. सगळं 24 तास त्याच्यातच म्हणून ते सगळ्या गोष्टी होतात. हो बरोबर आहे, बरोबर आहे. हा हो असं आहे ते. हा. दुसरी काहीच चला, नाही. बराच हो. वेळ झाला. आनंद देवदत्त. सर्वांना आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. सर्वांना आनंद देवदत्त. आनंद दत्त माझ्या. आनंद हो, देवदत्त, सर्वांना आनंद कल्पनाताई. देवदत्त, आनंद आनंद देवदत्त. देवदत्त. आनंद देवदत्त खूप छान. आनंद देवदत्त, खूप सर्वांना छान आनंद हे केलं. देवदत्त. कल्पनाताई, तुम्ही यायला पाहिजे सप्त्याले. जवळ आहे तुमच्या बाबाच्या गावाजवळ. नाही, आता 1.5 महिना गावाला होती ना. आता नाही ना, सारखं ड्युटीवर जातात ना सगळे घरचे. हो हो. 6:30 वाजता मग एवढ्या सकाळी डब्बा करून द्यायला लागते ना. हो बरोबर आहे. मग नाही होत सारखं सारखं. बरोबर. हा. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त, आचार्य भाऊ सर्वांना आनंद देवदत्त. डॉक्टर साहेब सर्वांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त.
आनंद देवदत्त ताई, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त, आनंद. आनंद देवदत्त पल्लवी. आवाज नाही येऊन राहिला. हॅलो हॅलो आनंद देवदत्त. आनंद म्यूट होती देवदत्त. तू पहिले. हा मीट होता. म्हटलं चांगला झाला म्हटलं कार्यक्रम. मस्त झाला. छान झाला आम्ही म्हटलं. जरा लेट इकडे ग्रुपले बसल्याच्या ना मग लेट लेट चालू झालो आम्ही, कारण इकडे होतो ना ग्रुपले जॉईन. हो. नाही कार्यक्रमही लावायला नंतर शिवमला स्टोरेज नव्हतं, लाईन नव्हती तिथं पुण्याला. मग त्यांनी चार्जिंग केलेला हो का मोबाईल घरच सगळ्यात असे घोर येतातच ते मधात. घोर म्हणजे आज जागे हे संपलं, नेटही संपलं. संपलं तर ते कसं तुम्ही नेट ठेवून मयुरीनं करायला पाहिजे होतं ते लवकर, आणि मयुरीचा मोबाईल द्यायला होता त्याच्याजवळ. त्याचे किती रेंज नसते दादाच्या बरोबर. हो ना, तर ते आई मयुरी घरी नव्हती ना, अकोल्याला गेली ती पापड करायला. नाही मयुरीनं ते थोडं लिंक लावून दिली असती की यायची. तिचा हा मोबाईल यायच्या सोबत द्यायला होता. तिच्या मोबाईलवर किंवा तुमचा मोबाईल त्याच्यावर रेंज चांगली असते ना, आणि त्याच्यावर ते आता ते आडवं ठेवलं, सरळ ठेवा लागत होतं, रोटेशन वर लावलेलं नव्हतं. जाऊ दे आता. असं माहीतच नाही ना बाई की बा हे ऑनलाईन दाखवतील म्हणून. पहिले काही दाखवून अशी काय स्क्रीन चर्चाच झाली रेकॉर्डिंग. नाही. अशी हा चर्चाच झाली ना काही की बा झाली ऑनलाईन होती लिंक ना दादाला. टाकू असं. दादाला सांगितलं होतं ना. दादाला माहित दादानं होतं. आम्हाला सांगितलंच नाही ना, ते त्याच्यातच दोघं बापले का गुंग होते आज प्रवचन. जाऊ द्या, त्याची तयारी करणं महत्वाचं आहे. तिथं चांगला झाला तो कार्यक्रम. आपल्याला नाही ऐकू आला, पण हो तिथं खूप सुंदर झाला. हो हो एकदम हो मस्त दिसत होते ना ते दोघंही बी असं मस्त बसलेले. आणि हा. हम्म ते मस्तच खूप आहेत. छान करत होता ते. हा? मस्तच आहेत बापले को. हो. जोडीच झाली मस्त आपल्या काहीची. हो. हम्म. मस्त. तुझी झाली का नाही तयारी उद्याच्या प्रवचनाची? चालू आहे. हा? चालू आहे. हो ना. तुम्ही एक हम्म. काम करा, इकडून या ना वेळा मार्गे, यायला घेऊन जा बाप्पूलेन बाईले. नाही लय दूर आहे ना. हो लय आम्हाला दूर इकडून लय पडते. जवळ पडते. हो लय शॉर्टकट लांब आहे पडते. इकडून. हो हो आम्हाला लय जवळ आहे बरोबर. ना हे. हो आता निंबा फाट्यावर. दोघच जण गेले का हो. गाडीवर? म्हणूनच लवकर अटपलं शिलवत यायनं. हो ना, ते या लय टाइम कसं होत ते. त्याले म्हणजे एकटंच यावं लागते ना तिकडून. आता मुलगी आहे एकटं सोबत. असं आहे. हो ना. हा. दूर पडते ते चांगलं, पाऊण घंटा लागते यायला घरी. हो नाही एक दीड तास लागते. हो 1.5 तास हम्म. लागते. लांब आहे न ते. कारण इकडे शॉर्टकट रोड खराब आहे, अकोल्याहून यावं लागते. हो अकोल्याहून यायला लागते. आम्ही अकोल्याहूनच आलतो ना मागे. हो. हम्म. बरोबर. हम्म. बरं ठेवतो मग. हो. आनंद देवदत्त. हो कसं आहे, लिंक चालू राहिली की असं वाटते कार्यक्रम चालूच आहे का? हो सर्वांना वाटते ना, मग ते जॉईन होऊन राहिले सगळे. हो कार्यक्रम संपलेला आहे. आनंद शंकर देवदत्त. बापू झाले जॉईन. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त.